आज आपण मान्य महापौर मॅडम, त्याचबरोबर लोकल नगरसेविका देवळकर मॅडम, त्याचबरोबर सर्व आमचे अधिकारी, विशेष करून वालदुनी नदी पुनर्जीवित कसे करता येईल याकरिता पाहणी करायला आलो. त्याकरिता या ठिकाणची जी समिती आहे आणि उतेकर साहेब त्यांनी काल निवेदन दिला होता, त्यामुळे महापौर मॅडम आणि मी या ठिकाणी आलेलो आहोत. नदी पुनर्जीवित कसे करता येईल त्याच्यावर सखोल चर्चा या ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये नदीला डिसिल्टेशन म्हणजे त्याचे गाळ काढून त्याचे रुंदीकरण पण करता येऊ शकेल. त्याचबरोबर तिथे कचरा कोणी टाकू नये, मग त्या प्रकारची साफसफाई आणि ट्री प्लांटेशन वृक्षारोपण करून नदी पुनर्जीवित कसे करता येईल याबद्दल सकारात्मक चर्चा झाली. त्याकरिता प्रशासनामार्फत डीपीआर तयार करण्यात येईल आणि त्याचबरोबर काही प्रमाणात काही काम आपण लगेच सुरू करू शकतो. यामध्ये प्रशासन सकारात्मक रीतीने काम करेल. एवढंच नाही तर प्रदूषण एक महत्वाचा मुद्दा असल्यामुळे आणि वालदुनी नदी 3-4 क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे आम्ही जे इतर महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, त्यांच्या बरोबरही आम्ही सहकार्याची अपेक्षा करतो. विशेष करून महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्डलाही आम्ही संपर्क साधून त्यांनाही विनंती करू की जेवढे उद्योजकांचे आणि उद्योगांचे प्रदूषण या ठिकाणी होत आहे तर त्यालाही थांबण्याकरिता त्यांनी मदत करावी आणि एक चांगला डीपीआर बनवून मान्य लोकप्रतिनिधी असतील, मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांच्या मदतीने आपण पुनर्जीवित करण्याचे काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया.